हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. घरातली कामे संपल्यानंतर मी माझी दुसरी कामे करायला घेतली. कारण मला जायचं आहे बाहेर फिरायला. गावाला जायचं असल्यामुळं मी माझी साड्यांची तयारी करून घेते आहे. साडीला फॉल तर बसवला आहे, पण आता हात शिलाई करून घेते. ही साडी मी मिशोवरून घेतली होती. तशी तरीची ओरिजिनल प्राईज 350 रुपये आहे, पण ही मला 233 रुपयाला भेटली ऑफर असल्यामुळं. आणि बाकीच्यांना दुसऱ्या नंबरवरून पण मी ऑर्डर केलीच होती, तेव्हा मात्र ही 350लाच भेटली साडी. छान आहे, कॉटनची आहे आणि इझी टू वेअर आहे, त्यामुळे कधी पण घालू शकता. फॉलची हात शिलाई करून झाल्यानंतर असं मस्तपैकी आम्ही ताक पित होतो आणि ह्या दोघीसुद्धा अशा ताक पित होत्या. त्यांचं संपलं की अजून ह्या प्यायच्या. तुमच्या घरातली लहान मुलं अशी ताक पितात का? ते पण एकदम थंड थंडमध्ये. ताक पिऊन झाल्यानंतर असं फॅनने हवा घ्यायचं काम चालू होतं. हिला काय फॅन भेटला नाही, म्हणून हिने साधाच फॅन घेतला. संध्याकाळी माझं आवरून झाल्यानंतर मी चालले होते बाहेर मंदिरामध्ये. दत्त महाराजांचं मंदिर होतं देहूमध्ये, तिथेच मी चालले होते. तिथं गेल्यानंतर छानपैकी बायका भजन म्हणत होत्या. 4 ते 5 बायकांचं भजन चालू होतं. संध्याकाळी 7 वाजता गेल्यावरती इथं आरतीसुद्धा असते, पण आम्ही पावसामुळं लवकरच गेलो होतो, कारण की संध्याकाळच्या वेळेला पाऊस असतो आणि आज मात्र पाऊस नव्हता, म्हणून मग आम्ही लवकरच देवाचं दर्शन घेऊन आलो. आणि इथे चिकूसुद्धा पाया पडते आहे. तिला सांगायची गरजच नाही पडत, ती स्वतःहून पाया पडते आहे. देवाचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही घरी निघालो. घरी गेल्यानंतर मस्तपैकी पनीर बिर्याणीचा बेत केला होता. तुम्हाला जर पनीर बिर्याणीची रेसिपी हवी असेल तर नक्कीच कमेंट करू शकता. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.